प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी. सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. प्रशांत कोरटकरनं उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालं. इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. फेसबुक प्रोफाईलवर योग्य ते लिहिण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं इंद्रजित सावंतांचं वक्तव्य. कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात शिवभक्त आक्रमक. कोरटकरला मारण्यासाठी शिवभक्त चप्पल घेऊन कोर्टाबाहेर जमले होते. प्रशांत कोरटकर तेलंगणातील काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी लपून होता. कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं. भाजप आमदार परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. प्रशांत कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी सापडला. त्यामुळे काँग्रेसनं आता देशासह राज्यातील जनतेची माफी मागावी. भाजप आमदार राम कदम यांची मागणी. प्रशांत कोरटकरला ज्याच्या घरातून अटक केली तो काँग्रेसचाच नेता होता. त्याचा सर्टिफिकेट द्यावं आणि तो नेता कधीपासून काँग्रेसमध्ये आहे हे सांगावं. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. प्रशांत कोरटकर नागपूर पोलिसांच्या हितसंबंधातूनच पळाला. अमोल मिटकरींचा पोलिसांवर आरोप. कोल्हापूर पोलिसांनी कितीही संरक्षण दिलं तरी कोरटकरला शिवप्रेमी कोल्हापुरी प्रसाद नक्कीच देतील. मिटकरींकडून संताप. प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर फिरवा. आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी. तर कोरटकरची वृत्ती औरंगजेबासारखी असल्याचीही खरातांची टीका. औरंगजेबानं संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं. संभाजीराजांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी ठरवली. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा खळबळजनक आरोप. सरकारनं अवमानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेत पेनड्राईव्ह बॉम्ब. मुंबई पोलिसातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं बेटिंग सुरू. दानवेंचा आरोप. 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती. 2014 मध्ये 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 वर अडून बसले. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. 2014ला भाजप शिवसेनेतील युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. खासदार संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट. दिल्लीतून युती तुटली असं नाही. राज्य पातळीवर निर्णय झाला. एकनाथ खडसे यांची माहिती. ज्याच्या जागा अधिक त्याला मुख्यमंत्रीपद आणि कमी जागा त्याला उपमुख्यमंत्रीपद असं ठरलं होतं. खडसेंचं स्पष्टीकरण. विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार अण्णा बनसोडेंची निवड. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध. पुणे कृषी विद्यापीठातल्या इमारतीत आलिशान कार्यालयासाठी माणिकराव कोकाटेंचा घाट. बेकायदेशीर काम करत असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा आरोप. भाजप आमदारांचा प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलला. 27 आणि 28 मार्चला आयोजित करण्यात आला होता प्रशिक्षण वर्ग. 27 मार्चला दिल्लीत एक्सटेंडेड वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली 3 वाजता बैठकीचं आयोजन. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं कारण स्पष्ट. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न. सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन. समृद्धी महामार्गावर येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे एमएसआरडीसीला टोलच्या माध्यमातून दररोज 2.5 कोटींपेक्षा अधिक महसूल. युनेस्कोच्या अमूर्त विरासत यादीत पंढरपूरच्या वारीचा समावेश करावा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी करणार. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीचा टास्क फोर्स. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला काळं फासलं.
मनसेचा भायखळ्यामध्ये ई-वॉर्ड कार्यालयावर मोर्चा. दक्षिण मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीसाठी वाशीत घर लाभधारकांचं साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. मुंबईतील जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावर एप्रिलमध्ये हातोडा पडणार. नव्या पुलाच्या कामालाही सुरुवात होणार. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार. पुढील 2 दिवस मुंबई शहर आणि उपनगरात उष्णता वाढण्याची शक्यता. मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज. उन्हाळ्यात वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. पश्चिम रेल्वेवर दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवर 77,000 प्रवाशांचा वातानुकूलित लोकलनं प्रवास. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार असल्यानं पर्यावरणप्रेमी नाराज. पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग. आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले भात मोठ्या प्रमाणात जळून खाक. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत. अटक केलेल्या आरोपींची संख्या 113 वर. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फुटप्रिंटच्या आधारे कारवाई. पोलीस कोठडी संपलेल्या 36 आरोपींची कारागृहात रवानगी. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील राळे गावात शेतातील गोठ्याला आग. 20 क्विंटल कापूस जळून खाक. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पारधी समाजातील 2 गटात वाद. जुन्या वादातून 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. यवतमाळमध्ये एसटी बस चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार. आरोपी बस चालकाला पोलिसांनी केली अटक. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात हिट अँड रनची घटना. मेहुडीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू. राहुल मिसरासह मृतकाचं नाव. वाहनासह चालक फरारास. लाखांदूर पोलिसांनी आणल्यात वाहन चालकाविरोधात दाखल केला गुन्हा. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंडीजोबच्या जंगलात अस्वलाचं दर्शन. अस्वलाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी. अकोल्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट. 4 महिने उलटूनही कांदा पिकाची वाढ नाही. तेल्हारा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ कापसानं भरलेल्या ट्रकला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत घोषणा. कोविड काळात भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टर थोरातांचं निलंबन करण्याची नमिता मुंदडा यांनी मागणी केली होती. सतीश भोसलेला बीड पोलिसांकडून शाही बडदास्त. जेलबाहेर भोसले बिनधास्त. मोबाईलवर बोलताना व्हिडिओ समोर. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करणार तपास. छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी आंदोलन केलं आणि मागणीही केली. गुन्हेगारांच्या टोळ्यांचा भर रस्त्यात हातात हत्यारं घेऊन व्हिडिओ. न्यायालयात बेड्यांसह रील तयार करून पोस्ट करण्यापर्यंत गुंडांची मजल. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. जालना परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग. जुनं साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक. हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी फिल्टर मशीन धूळ खात. लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर मशीनवर धूळ. धाराशिवमध्ये पगारवाढीसाठी शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील अचल बेटच्या डोंगर माथ्यावरील बौद्ध विहाराचं काम अंतिम टप्प्यात। बौद्ध विहारासाठी सामाजिक न्याय विभागानं 15 कोटींचा निधी दिला। धाराशिवच्या उमरगा शहरात कृष्णाईचा रंग भारुडाचे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात कार्यक्रम संपन्न। बीडच्या परळीत राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ। मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। परभणीच्या दैठणा बस स्थानकासमोर ट्रकला ट्रॅव्हल्सची बसची पाठीमागून धडक। अपघातात ट्रॅव्हल्समध्ये बसलेले 4 जण गंभीर जखमी। पुण्यात पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा। फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात केली कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांचा मोर्चा। हंडा वाजवून केलं आंदोलन। खाऊचं आमिष दाखवून 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार। पुण्याच्या वाघोली परिसरातली घटना। 27 वर्षीय आरोपीला वाघोली पोलिसांकडून अटक। दौंड शहरालगतच्या बोरावेक नगर भागातील कचऱ्यात बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। पोलिसांकडून तपासाला सुरुवात। कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले। 5 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या चाळ्या। साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ भंगार गोडाऊनला भीषण आग। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। गोडाऊन मालकाचं मोठं नुकसान। सोलापुरातील वैराग गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान। मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा आडव्या। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून शेकडो किलो बनावट पनीर जप्त। गुढीपाडवा रमजानच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई। नाशिकच्या विविध भागात पाणी टंचाईची गंभीर समस्या। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मादी बिबट्यासह बछड्याचा मुक्त संचार। एकाच आठवड्यात 3ऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांचा दावा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 2025-26च्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।